आघाडीच्या सुरुवातीला एक चांगली बातमी आहे, कारण ऑस्ट्रेलियन ओपनच्या बॅडमिंटन सुपर सिरीजमध्ये भारताचा विजय झालेला आहे। भारताच्या किदंबी श्रीकांतनं चीनच्या लॉन्ग चेंगला हरवलेला आहे। विजय साळवी आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। विजय, काय तपशील मिळतात? श्रीकांतनं कशी लॉन्ग चेंगवरती मात केली? रेश्मा 22, 20, 21, 16 अशी 2 गेम्स मध्ये मात केली। अतिशय अटीतटीची झाली, पण या 2 गेम्स मध्ये जो सध्याचा फॉर्म आहे किदंबी श्रीकांतचा तो सर्वश्रेष्ठ ठरला। जर दोन्ही खेळाडूंची एकाच एक तुलना करायची झाली तर चेन लॉन्ग हा जो चीनचा ऑलिम्पिक चॅम्पियन आहे हा किदंबी श्रीकांतच्या तुलनेत अतिशय श्रेष्ठ आहे। पण सध्याचा किदंबी श्रीकांतचा जो फॉर्म आहे तो जगातल्या कुठल्याही खेळाडूपेक्षा जबरदस्त आहे। कारण गेल्या 5 दिवसांमध्ये त्याने कोरियाचा जो वर्ल्ड नंबर 1 आहे सन वॅनहो याला हरवलं होतं 2 वेळा, लागोपाठ 2 वेळा। त्यामुळे श्रीकांत इथं पुन्हा श्रेष्ठ ठरला जेव्हा त्याची लढाई अंतिम फेरी चेन लॉन्गशी झाली चीनच्या। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गेल्या 3 वर्षातलं त्याचं हे 4थं सुपर सिरीजचं विजेतेपद आहे आणि लागोपाठ दुसरं 2014 साली चायना ओपन, 2015 साली इंडिया ओपन, 2017 म्हणजे गेल्याच आठवड्यात इंडोनेशिया ओपन जिंकला होता किदंबी श्रीकांत आणि लागोपाठ पुढच्याच आठवड्यात त्यानं आता ऑस्ट्रेलिया ओपनच्या विजेतेपदावरही आपलं नाव कोरलं आणि हरवलंय कोणाला तर चीनच्या ऑलिम्पिक चॅम्पियन चेन लॉन्गला। एक महत्वाची कामगिरी मला वाटतं बॅडमिंटन क्षेत्रातली सायना नेहवाल आणि सिंधू या दोघी महिलांमध्ये गाजवतात आहेत। पण त्याच वेळी पुरुषांमध्ये, पुरुष एकेरीमध्ये आता जी नवीन नावं यायला लागली आहेत, साई प्रणीत असेल, किदंबी श्रीकांत असेल, पारुपल्ली कश्यप असेल, ही मंडळी देखील आता ताकदीनं जागतिक क्षेत्रात भारताचं नाव मोठं करू लागली आहेत। रेश्मा, निश्चित विजय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।